चर्चा ज्या आहेत त्या देखील सुरू झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजूला काय मिळालं बघा लोकांना इधर ठेव मागं ठेव मागं हे जो माईक घे बरं तिथून माईक घे माईक शांत राहा म्हणून सांगितलं ना तुम्हाला एकदा. आवाज करू नका, चर्चा करता येणार. काय झालं? आपल्या अभ्यासक आले होते बघायचे. अभ्यासकांशी बोललो. त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले गॅजेटच्या संदर्भात त्याच्यामध्ये एक दोन दुरुस्त करायचे तर करून देतो म्हटलं त्यांना मी. त्याच्यामध्ये फारसे मुद्दे जे आता प्रामुख्याने होते त्याची अंमलबजावणी करायची करतो आम्ही. आता मंगळ मीन प्रसादजी आम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटून मग काय पुढच्या काय कार्यवाही करायची. पण ते एक दोन ओळीचा इश्यू होता तो मी म्हटलं आम्ही बदलून देतो म्हटलं. काय तो आपल्या अधिकारात नाही. विस्ताराला चर्चा झाली मग अशा अभ्यासाकडे माणसाचे आपल्याला बोलले असतील म्हणजे म्हणून आम्ही काही विरोध केला नाही आपल्याला. हे त्यांना मुद्दे त्यांची चालल्या चर्चेप्रमाणे त्यांचे समाधान झालेलं आहे. हरकत नाही म्हटलं त्याप्रमाणे मग आपण करणार कार्यवाही करणार आहोत. झालं म्हणले मला येऊन मग काय म्हटलं
त्यांना मी विचारलं तुमचं समाधान झालं का हा म्हणल्या ना हो तेच म्हणजे पण ते दरवेळेला हा म्हणते आणि इकडं आले कन्फ्युजन पसरीत त्यांनी माझं- मुंबईतच केलं त्यांनी मी आता काय जे आर काढताना सगळे हा म्हणले इकडं आले का अभ्यास म्हणले आम्हाला विचारलंच नाही आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातले बोलून घेतले मराठवाड्यातले बोलून घेतले म्हणलं आता सविस्तर सांगा काय काय बदलायचं आता हा म्हणले ते तुम्हाला मला पण हो म्हणले तुमच्या मागच बसले त्यांना जाऊन नाही दिलं त्यांना तुमच्या मागच बसले हां जाऊन नाही दिलं त्यांना हा, बरोबर. ते बरं थांबले. नंतर ते तच म्हणतात पुन्हा आम्ही म्हणलो होतो वेगळंच जरण पाडलं वेगळंच केलं म्हणजे मीडियात बोलताना खोटं बोलतात आणि असं करताना ही करतात आता मी त्याला मीडियासमोरच हा भरून घेतलं त्यांचं काय करायचं त्यांच्याकडूनच झालं त्याचं बोलून झालंय ना मीडियापुढंच बोलून घेतलं त्यांचं हा बरं झालं की काय म्हणणं आहे तुमचं काय काय बदलायचं सांगा जर नाही म्हणले तर तुम्ही अभ्यासक जर म्हणत असले सरकार हे करीत नाही तर मी माझ्या भूमिकेवर थांबलो नाही म्हणले सगळं करतो म्हणले ते काय मागच बसून ठेवलेत पुरेचे पुरे एकदा पुन्हा तुमच्या समक्ष बोलून घ्यायचं त्यांना पुढं हा म्हणजे पुन्हा गोळ नको बोलून घ्या. तुमच्यासाठी नाही ते आमच्या समाजासाठी आमच्यासाठी येईल अभ्यासक इकडून या बरं एकदा सगळे खाली बसा इथं बसा म्हणा खाली या बोळीत बसा बसा त्यांना थोडं पुढं येऊन देतात म्हणजे याच्यात येते ती या इकडं जे खरं आहे ते खरं खोटं काय करायचं तुम्ही इकडे या ना ठीक आहे ना तिकडं नाही रे तिकडं नाही इकडं मग आठवण इकडे आहे तिकडं कुठं नेतो त्यांना तिथंच राहू दे सर इकडे अरे कशामुळे याला पुढे ओके सर थँक्यू थांबा इतकं नका कोच हा आता तुम्ही सगळ्या अभ्यासकांची चर्चा केली का हो आणि सगळ्यांनी होता पश्चिम महाराष्ट्रातले कुठे आहेत? पश्चिम महाराष्ट्रात हे कुठे नाही तिघ जण कुठे आहेत? भोसले कोल्हापूर कोल्हापूरवाला कुठे इकडे आहे हे पण हा निकम आणि ते कुठे आहेत? निकम कुठे मुशिरा असिस्टंट निकमला दिलं सगळं वाचायला कुऱ्हाडी नाहीत का निकमला सगळं वाचायला तुमची चर्चा झाली काय सगळं आमची चर्चा यांच्याबरोबर पूर्ण झाली आम्ही तुम्हाला जे वाचून दाखवलं त्याचे ते लिहिलेलं आहे ते लिहिलेल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून कबूल करून घेतो मग ते द्यायला तयार आहेत म्हणले का जे द्यायला तयार आहेत असे सगळे कबूल झाले त्याच्यामध्ये आपण क्लिअर लिहिलेले आपण भाऊ तयार झाले का मराठवाड्याचा मुद्दा फक्त मुख्यमंत्र्याकडे बघा. नाही हे बाकीचे मुद्दे मान्य बाकीचे मुद्दे नाही, बोलू दे ना. बरं हा हा, जे आहे मग ते- मुख्यमंत्र्याकडे ढकललाय त्यांनी ते चर्चा करू हा कोणता मुद्दा मराठवाड्याचा मुद्दा. सांख्यिकीप्रमाणे घ्यायची ती सांग. हा मग आपण त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यावर काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही राहिलेला तो मूळ ते आपण ती ओळ काढून वंशावळीचं काम करतोय हां आणि ते दोन्ही बी आपण जी शपथपत्राची दिली ते दोन्ही शपथपत्र व्यवस्थित समजून सांगितलं अर्जदाराचे नातेसंबंध नातेसंबंध तो मेवणे विषय भाचे हा. बहीण मेवणा हे बरं का? मला काय बरं का मग नाही हे आम्ही त्यांच्याकडून कबूल करून घेतले जे झालं ते तुम्हाला समोर आहे तुमच्या ते मी त्यांना आल्याला विचारलं अभ्यासक आणि सरकारमध्ये झालेली चर्चा त्यांनी सांगितलं मला येऊन तुमच्या अगोदर की विखे पाटील साहेबांनी सरकार मुख्यमंत्री पण याचा धरा बरं का उगाच जाळं एका जणांवर जाळं नको आहे त्यांची तयारी नसत तर उगं तुम्ही अंगावर घेऊ नका म्हणजे घरच्या वेळी सांगतो तुम्हाला दोघाला बी त्यांना वाटल्यास फोन लावा आम्ही पाटील विस्तार चर्चा केली वगैरे काही काही नव्हती. 2 तास चर्चा ते यांच्याशी नाही नाही, नाही. मुख्यमंत्र्याशी म्हणतो नाही त्यांच्याशी रिलेटेड मुद्दा आहे साहेबांच्या बरोबर शिवसाहेबांच्या बरोबर बाकी काय मुद्दा नाही बोलतो. आपण तेवढं खोयनं त्यांच्या कानावर टाका असं असं कानावर आहे टाकूनच तो निर्णय परत उद्या ते अंग काढून घेतील तर ते पुन्हा विखे पाटलावर लाडवर येईन बरं का मी आता सांगतो तुम्हाला नाही, नाही. हा. नाही ते तुम्ही बोला त्याला पुढं नको ते उद्या त्याला बदलू शकतो माणूस तुमचं हे बघा तुमचं मित्रत्वात प्रेम वेगळं असेल आमचं सामाजिक वेगळं आहे ते माणूस काही वेळेस चांगला बी आणि ते काही वेळेस ते खड्ड्यात पण घालतो समाज त्यामुळे तुम्ही वधून घ्या उगाच तुम्ही नका रोष अंगावर घेऊ समाजाला आम्ही सरळ सांगून देऊ या दोघांचं ऐकलं नाही म्हणजे समाज तुमच्या अंगावर जाण्यापेक्षा ते लोड नको आम्ही काय म्हणत नाही मुख्यमंत्री करणार नाही आम्ही काय दोष पण नाही द्यायलो पण ते उद्या त्याला जर आडवं पडलं हे कोणतं
मुद्दा राहिला आपला सीएम शांती चर्चा करणं. नाही नाही तो तर मराठवाड्यातील मातृसत्ता पितृसत्ता तर कायद्याने व्यवस्था आहे निर्माण केलेली आहे सगळ्या समाजात ते लागू आहे. नाही, ते तर होणारच नाही ना. हा. नाही, ते तर त्यामुळे विषय तुम्ही चर्चा नाही. करता ते तर होणारच नाही. कुठला मुद्दा राहिला होता? आपण जी चर्चा केली तर तुम्ही बोलतच नाही. तुम्ही नाही, आपण जे बाकीची चर्चा केली या मराठ्यांच्या नोंदी सांगा नाही त्यांचं होऊन द्या, एक एकाच होऊन द्या. त्यांचं होऊन द्या. महत्वाचा मुद्दा मराठवाड्याच्या ज्या मराठ्याच्या नोंदी नाही आहे त्यांना प्रमाणपत्र कसं मिळेल म्हणून आपण हैदराबाद ऐकन तर कसं जनगणना आणि ते तुम्ही गॅजेट तर घेतलेलंच आहे ना, तर याच्या त्याला प्रमाणपत्र मिळत नाही. ते मिळावं म्हणून आपण तुम्ही म्हणले का आमचा अधिकार नाही. बरं ते बरं ते मिळावं म्हणून काय करावं लागेल? हा हे दे हा असं आहे 67 जे नाही नाही, या अभ्यासकाला सांगून द्या ना. गॅजेट काय काय केल्यावर गॅजेट लागू होईल बा? दादा आपण नेता गॅजेट तर आपण स्वीकारलं यांना तेच सांगितलं आणि मागच्या आंदोलनात ते शिकलं. तुम्ही स्वतः म्हणले होते गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ मराठवाड्याच्या ज्या मराठ्याच्या नोंदी नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र ते मिळेल. जाऊ द्या आता. नाही ते हो म्हणले होते. ते खड्ड्यात जाऊ बरं द्या. आता जे जनगणना आता घेतली तुमचं म्हणणं काय आहे? जनगणना घेतली नव्हती याच्यात आणि ऐकून घ्या ना 67चा पुरावा आमचा ग्राह्य धरावा. ते तर 50 बाहेर सांगतोय नाही ना. मराठवाड्याचा मराठवाड्यातच सांगतोय. एवढं त्यांनी करावं. गॅजेट तर मध्ये आपल्याला संख्या आहे, हां. नावं नाही आहे. नावांनी मग आता त्या काळात 2,56,000 छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात कुणबी होते. ते आज नाही आहेत, कुठे गेले? तर मग हे जे मराठी होते त्या काळात 2,56,000 कुणबी म्हणून, ते आता मराठा म्हणून आहेत. त्यावेळेस ते अस्तित्वात होते कुणबी म्हणून. पण मधल्या काळात काय झालं काय माहीत नाही. मग ते धरायचं कसं आता? तर 2,56,000 जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला द्या म्हणून नाही आमचं त्या काळातल्या. संख्येप्रमाणे आता ते 11 लाख झाले मराठा, तेवढेच द्या. पण ते धरायचे कसे? तर मग त्याला पर्याय करावा लागेल आपल्याला. ज्याच्याकडे 1967 खासरा बरोबर असेल म्हणता. त्यालाच देता येईल. रहिवास तो पुरावा धरलं आपण मान्य केलं ना. मग काय रे? रहिवास पुरावा राहील नाही नाही 67 खासराप्रमाणे पत्रकाप्रमाणे बोलले ते आपण बोलू मग Affidavit आहे ते. थांबा ना आपण तुम्ही. नवीन जो आपण पाटली एसओपी करून दिला ना त्यामुळे धरलं ना आपण ते. हे सुपे मान्य आहे का तुम्हाला? ते ज्याची नोंद आहे त्याच्यासाठी ते खासरा पत्राचं चाललं. आपलं हे चाललं ज्याची नोंद नाही आहे त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न चालला. त्याच्यासाठी गॅजेट नाही, जनगणना मी घेतली. काय तरी म्हणतोय. नाही ते हे जे सांगितलं त्या साहेबांनी हे सांगतात ज्याचं कुणबी नोंद आहे त्याच्यासाठी गॅजेट हे वंशावळ हे बाकी ज्याची कुणबीची नोंद आहे त्याला दाखलाचा प्रश्नच नाही, त्याला दाखला मिळणारच हो ना. आहे. ज्याची नोंद नाही हां. आहे नंबर येते फक्त त्या गावामध्ये. आपण म्हटलं 67 मध्ये जे काही निकष दिले 3-4 प्रकारचे त्याप्रमाणे पूर्तता करून दिली का आपण देऊ टाकू त्यांना. आणि त्यात उलट त्या व्यतिरिक्त जे कागदपत्र अधिकारी मागत होते त्यामुळे ती आठ रद्द करून टाकतो. काय आपल्याकडून बी एखाद्या दिवस काय गपलत होती, ती रद्द करून टाकू. आपल्याकडून पण एखाद्या दिवस काय गपलत होती. उपोषण सोडवायच्या नादात. नाही नाही पाटील मी असं काही नाही मला तुम्हाला नाही काही नाही म्हणत. अरे मी तुम्ही पर्सनल नका घेऊ. नाही तुम्ही जा बरं. मग सरकार एखादे उपोषण सोडायच्या नादात किंवा याच्या नादात माणूस काय करतो, हो 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 करत राहतो. त्याचे दुष्परिणाम हे समाजाच्या करिअरवर होते. मग त्याच्यात 67चा खासरा घेता येतो का? त्या गॅजेटच्या आधारे घेता येत असलो तरच हा म्हणू आपण. घेता येत असला तरच म्हणतोय. तुम्ही ते घेतलाय वाचलाय याला मान्य आहे. हे मुद्दा नंतर पुन्हा घालतात म्हणून तुमच्या समोर ओढून घ्यायला लागलं. तुम्हाला मान्य आहे का अभ्यासकाला? म्हणजे आमच्या दृष्टीने खासरा वाचलंय मी काय खासवा मी वाचलंय रहिवासी की खासरा घ्या 67चा. मग माणूस धरताच येत नाही ना त्याशिवाय. एक तर तुमचं नाव पण नाही गॅजेटमध्ये. संख्याप्रमाणे घ्यायचं तर 67चा पुरावा होता द्यावा लागेल तूच हे म्हणून त्या काळातला. तिथला रहिवास वगैरे कुठला तरी द्यावं लागेल त्या पुरावा. काय राहिलं पुन्हा एकदा सांगा. परत ते काय होतं काही राहिलं असलं तर मला आत्ताच सांगा. त्यांचा पुरावा आहे. काय करायचं? थांबा ना भाऊ, काय करायचं? नाही, मी ते 2 मुद्दे घ्या म्हणलं. तुम्ही जे कोणचे घ्या म्हणले? हैदराबाद गॅजेट ते काढा 12 नंबर ते 2 नंबरचं सांगा. त्यांना लगेच समजतं. नाही नाही इथे समजलं. हे इथं सुधारणा काय करायची? हैदराबाद गॅजेट विचार घेतलं, जनगणना घेतली आणि आम्ही आरक्षणात होतो पूर्वी तर आमचं जनगणना घ्यायला लावायची. जनगणना घ्यायला लावायची. 1881 किंवा कुठली गॅजेट हां 1881 1901 पर्यंत होतं ना. 1901 पर्यंत जनगणना घेतली. सगळ्या घ्यायला लावायच्यात का फक्त 1921 ची घ्यायला लावायची? 1ची बी घेतली 81ची बी घेतली. त्यात कुंभी आपण सगळे 1901 मराठी. हां. घ्यायची. 1901 ची एक घ्यायची. हां 1881 ते 1901 आलं. 81 ते 1 3-4 आहे त्याच्यात. हो गॅजेट तर ते मला घेत कळत नाही तुमच्या लोकांचं. तुम्ही आता नवीन मुद्दा का उपस्थित करताय? मग काही विषय बोललाच नाही माझ्याबरोबर. 67च्या आधीचा मुद्दा 67 अगोदर बोललोच नाही आपण. आम्ही चर्चा करताना तुम्ही मुद्दे मांडत नाही, इथे वेगळे मुद्दे मांडता. मला म्हणजे तुम्हाला बोल पाठी मी कारण मला नाही म्हणलं मी पुन्हा बोलून घेतलं ना. पुन्हा याची कसं होतं ना मग गपलत नंतर काय होते? मी पण तेच करतो. मी अभ्यासकांना विचारल्याशिवाय थांबा एक मिनिट थांबलो का नाही? थांबा ना. मी सुद्धा अभ्यासकांशी चर्चा केली. यांना सन्मान दिल्याशिवाय मी आतापर्यंत आंदोलन केलेलं नाही. मी गरीबाचा पोरगा आहे, फक्त इमानदारीने लढतो एवढंच.
मी शपथ सांगतो तुम्हाला, मी सकाळी पिलेलं पाणी उपोषणाच्या आधी पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्याच्यानंतर नाही. ते आत्ता सगळं उलटवलं येईल आत्ता ह्या टायमाला. मी इमानदारीनं लढतो, पण नंतर अभ्यासक मला टायमाला हो म्हणते आणि नंतर कोणाचं तरी ऐकत येत आणि ते म्हणजे नाही नाही हे आम्ही तिथं म्हणलं होतं हे करा, पण आमचं ऐकूनच घेतलं. मी आल्याबरोबर विचारलं तुम्हाला सगळ्याला, साक्षीदार आहे तुम्ही, तुम्हाला सगळं तुमची चर्चा सविस्तर होऊन सगळ्या गोष्टी घेतो म्हणले का? तुम्ही सगळे हा म्हणला, हा म्हणले का नाही? पश्चिम महाराष्ट्रावले दादा तुम्ही भाऊ तुम्ही सुद्धा हा म्हणले. आता पुन्हा हे राहिलं ते राहिलं आता म्हणायला, म्हणजे मला काय म्हणायचं आणखीन सांगा काय राहिले. बस का नाराज नाही तुमच्यावर मी, पण पुन्हा म्हणू नका. आपण असं म्हणतोय मी. नेता चर्चेचा शेवट हा झाला की बा मुख्यमंत्र्याची चर्चा करून ते निर्णय- कोणत्या विषयावर चर्चा करायची? बरं हा चर्चा करायला लो. कोणत्या विषयावर? संबंध नव्हता काही, तुम्ही काय ते वेगळं सांगू मुख्यमंत्र्यांचा राहिले. विषयच नाही निघाला. आपण आपण काय सदुसष्ट- म्हटलं, एक मिनिट आपण काय म्हटलं दादा त्यांना, तुम्हाला समाधान पाहिजे असेल मुख्यमंत्र्यांची चर्चा आम्ही दादांना सांगू, नको दादा तुम्हाला पाठवतो. चर्चेत नाही गरज. अरे मला नाही, यांना जायचंय का चर्चेत तुम्हाला? आम्ही जी नाही नाही, मी आडवं बोलत नाही एकाला सुद्धा. मला फक्त आवाज मला उपाशी आपण चर्चा- उरले लागल्यामुळे मोठ्याने निघतोय. चर्चा केलेली आपण त्याच्या यांचं उरकत आहे, तुमचं बी सगळं घेणार. आणि ज्या गोष्टी मान्य केल्या त्या मान्यच केलेल्या आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांसमेत बैठक घ्यायची असेल तर आम्ही घेऊ, पण त्यासाठी आता याच्याकरता आम्ही आमच्या स्तरावर आम्ही निर्णय करतो, कार्यवाही करतो. एवढं बोललो आपण, मग खरे बोललो आपण. बरोबर आपण हे बोललो ते मी पाटलाशी बोलतो. त्यांचं म्हणणं असं होतं, कोणत्या विषयावर करायची? यांना तुम्हाला नाही म्हणतात तुम्ही यांना. हा कोणत्या विषयावर करायला लावायची? मराठवाड्याच्या विषय समजा कोणचं पण काय हेच ना, ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठीच आपलं काय घ्यायचं लावायचं त्यासाठी? गॅजेट तर घेतलं, जनगणना Yes. घेतली. याचा आधार फक्त 67 पूर्वी तुम्ही मराठवाड्यात राहत होते. हा मग हे हा म्हणले ना. हो तुम्ही हा म्हणले ना. गोष्टी आम्हाला ते लागू घेऊन झाल्या. दिले नाहीच्यावर. हा बघा. समजा आपण म्हणलं ते मधले किती ते नाही, मी वाचलंय कुठंतरी. लेखी दिलं तर विषय संपला. थांबा मी वाचलंय. याला तर मला दिसत नाही, थोडं कमी ते दिसायला लागलं याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे. नाही नाही, हासरा उल्लेख मी वाचेला आहे. ये सुट्टीत आहे बघा बरं, मी वाचलंय ते. ते दिवसभर उपाशी राहिल्यामुळे मला काय दिसा नाही थोडं. हे काय घेतलं 19 सदस्य पूर्वी मी वाचलंय सकाळी. हे प्रस्तावनेमध्येच आहे ना. पुढची घे. पूर्वीचे एसओपी मध्ये आहे, याच्यावर एसओपी तयार झालं पाटील. हा शासन निर्णय झाला, त्याच्यावर एसओपी निघाला. मूळ निर्णय हे पहा, याच्यामध्ये आपण काय म्हटलं वाच्यावर काय निर्णय आहे जी आर काढला 2चा आहे ना. नाही त्याच्या अनुषंगी घेतो. बघा बरं जमतंय का? पहा तुम्हीच बरं. वाचा, मी नको. वाचा. नसं जमत यात बदल करा सांगा. ते पण वाचलं. सांगा, मग दबाव घेऊ नका. नाही नाही तुम्ही नाही. मग हे दोन्ही वाचले आपण ते पैसे काय पैसे आणले काय? नाही हो, कागदाशिवाय काय तुमचे माझ्याकडे. वाचन तुम्ही सांगा, ते वळीत बदल करायचा. नंतर म्हणून काही उपयोग होत नाही. समिती सदस्य त्याच्या खाली होईल काय अर्थ नसतो. मराठा समाजातील नंतर भूमिहीन, समाजात शेतमजूर बातम्या किंवा देऊन तो बटाईने एकमेकाला शेती करत बदनाम असलेल्या करून नंतर व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना एक 67 पूर्वीचा ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्यास ते आमच्या प्रतिज्ञापत्र. हो ना बाबा, तुम्ही आपण नका बोलू. तुम्ही सरकार लोक आहे. प्रतिज्ञापत्र देऊन आमचा पुरावा हा ग्राह्य धरण्यात यावा. कोणता? गॅजेट आणि जनगणना. मग तेच म्हणतो आम्ही धरतो ना आम्ही ते. मग संपलं ना, मग आमचं काय झालं? गॅजेट आणि याच्यात घेतलंय का पण? नाही, याच्यात कुठे घेतलं ते? काय? गॅजेट आणि पुरावा. अहो साहेब ते त्यांना 67चे पुरावे दिले म्हणजे ते काय होणारच ना. पण मला कळत नाही तुम्ही 67चे एवढं घेतलंय, त्याचा पुरावा आम्ही काय काय देणार सर? प्रतिज्ञापत्र म्हणलं. हा ना, मग द्यायचंच आहे. प्रतिज्ञापत्रात आम्ही नाही, उल्लेख ते- करतो ना. म्हणून ते प्रयत्न आपण मान्य करतो ते ना. ए आम्ही बाबा, पुरावा काय काय देणार? थांबा तुम्ही. हा. इथं काय घ्यायला लावायचं? घ्या रे इकडे. काय घ्यायला लावायचं? हे बघा नाही तर गॅजेट घेतलेले ते जनगणना घ्या, घेतलं. तो पुरावा ग्राह्य धरावा. जनगणना तर लिहून दिली मी त्यांना ना. 1981 ची. तोच पुरावा ग्राह्य धरावा. 1881 ते 1901 पर्यंतची जनगणना त्यात घ्यायला काय हरकत नाही ना आपल्याला. कारण त्यात कुणबी नोंदीचा उल्लेख आहे. ती ऑलरेडी आपण ग्राह्य धरलेलीच आहे, त्याची काय अडचण नाही. उल्लेख नाही. हा, उल्लेख नाही, ग्राह्य धरलीच आपण ती. पण उल्लेख नाही. आणि नोंदीमध्ये आपलं काय झालं, जनगणनाच आहे, फक्त नावं नव्हती. नाव नव्हतं. त्याच्यामध्ये आपण सांख्यिकीप्रमाणे हा, सांख्यिकीप्रमाणे त्याला काय अडचण नाही भेटली. जे पुरावे तुम्हाला आपण दाखवू शकतो आपण की याप्रमाणे करावं, त्याला काहीच अडचण नाही आहे.
त्या 19 मध्ये नाव आहे. जनगणना घ्या म्हणणं यांचं तर काय प्रॉब्लेम काय सरकार अडचण नाही. हा पुरावा धरला त्यांनी गॅजेट स्वीकारला जनगणना स्वीकारला हा पुरावा धरतो आणि आम्ही दुसरा पुरावा देतो काय मी मराठवाड्यात 67 पूर्वी राहतो त्याच्यात आम्ही महसूल पुरावा देतो ही हे काही काय धरून आम्हाला तेवढं द्या. ही प्रतिज्ञापत्रासाठी जी आवश्यक अट होती त्याच्यात ना, घेतो सर आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे तो आता ठीक आहे ना तो मग. केला पाहिजे तुम्हाला तो प्रूव्ह करता आलं पाहिजे हो ना, ना. ते प्रूव्ह आहे ते तुम्हाला संबंधित त्यांना सांगावं लागेल ना की हे पुरावे काय धरा म्हणून समितीच ते आहेत ना हां. समितीच ते आहेत ना हो ना मग. हा जो आपण त्यांना जी ते आर काढला ना सांगितलं समजा मी 25 काढणारा मध्ये, कर्मचारी आहे मला त्यांनी निर्देश दिले तर मी करेन 2025 आहे ना सप्टेंबर हा, तर त्याच्यामध्ये जे बेसिक- जनगणना हे घ्यायला लावायची हा. आणि दुसरं काय गॅजेटचं घेतलंच त्यांनी गॅजेटचं घेतलं. आणि हे आमचा पुरावा धरून 67 पूर्वीचा महसूल पुरावा ग्राह्य धरा मग ती काय लिहिलं ना ठरलं ना पण तो बाबा वाचा पुन्हा लिखित एकदा दिलं ती ना ते. बरं वाचा, बरं वाचा. ती पुन्हा वाचा ना परत वाचा ना. व्यवस्थित वाचा तू का चुकू नको गडबड हे आम्ही फार विचारपूर्वक निर्णय केला त्यावेळी 67चा घेतलाय ना हे बघ ह्यो. 67चं घेतलं ना मग आता काय राहिलं फक्त जनगणना गॅजेट गॅजेट घेतलं ना गॅजेट गाजीत जनगणना प्रमाणे राहिलं. साहेब हे. हे सगळे हे प्रमाणपत्र पुरावा आपल्या धराला शपथपत्र. आणि महसूलचा पुरावा ग्राह्य धरून आम्हाला देण्यात येईल कन्फ्युजन होतं हे काय हैदराबाद लिहा बरं ते काय लिहायचं गॅजेट शासन निर्णयाप्रमाणे आपण सगळं उल्लेख केला आहे फक्त ही एक ओळ जी होती ना ही दाखले दिल्यानंतरही या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकरणाने आपल्या पुरावे त्यांनी मागितल्यास आता जर तुम्ही पहिले दिले अधिकाऱ्याला मी तो अधिकारी ठेवलाच नाही आणखी पुरावे मागण्याचे त्यामुळे ओळखावून टाकतो म्हटलं ते त्यांनी वेगळे पुरावे मागले म्हणे, मागून रद्द नाही करून मान्य टाकले. केलं ते त्याची ती मागणी पूर्ण रद्द करून टाकले. तसंच होतं म्हणलं पण ते मग काय काढायला लावलंय हे जर समजा आपल्याकडे काही पुरावे नाही परंतु या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक ते पुरावे त्यांनी मागणी केल्यास त्यांनी ते सादर करण्याची जबाबदारी माझी राहील. तर म्हटलं आमच्याकडे पुरावे नसते ते काही मागतात त्याच्यामुळे आम्ही देणार नाही. त्यांची जी ते ही मनमानी रद्द होती ना केली. जी तक्रारी होत्या ती आम्ही तो अधिकाऱ्यांची ते काउंटर टाकतो ना ती पूर्ण वड रद्द करणार. अर्ज करणाऱ्याच्या अंगावर काहीच नाही ते. हा. तर पहिले जे पुरावे दिले अर्जदारांनी ते काय करायचे ते ग्राह्य धरायचे आणि त्या व्यतिरिक्त सक्षम अधिकारी आणखी पुरावे मागण्याची आवश्यकताच नाही ना आणि ती गाव समितीने जे दिला अहवाल तो त्याला ग्राह्य धरायचा. काय करायचं आय थिंक बरेच विस्तार पण मग चर्चा केली आपण ज्याच्याकडे नोंद नसेल त्याला सुद्धा याच्या पलीकडचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र व्यवस्थित आहे. गॅजेट साहेब आहे बरोबर. आधार आहे मराठ्यांना मराठी पाठ. अहो, ते आले ते जैरमध्ये उल्लेख तो त्याला वेगवेगळी गरज म्हणत आपण म्हणू लिहिलं त्यांनी त्याच्यामध्ये आणि हे वाचा. ते कसं आहे नाही हो मला कमी दिसत जे हेडिंगमध्ये म्हणले चक्कर आल्यासाठी हेडिंगमध्ये म्हणले तेच आहे. मी तुम्हाला सांगितलं बहीण आणि भाचा. चुकीचं लागतात भाच्याला आणि मेवण्याला प्रमाणपत्र. शुद्धीपत्र हा विषय शुद्धीपत्रकात आपण मोठ्या गोष्टी कवर होता ते महत्त्वाचं आहे. कुठला ते करतो म्हणले करतो म्हणते करतो म्हणते आता काय राहिलं की तुम्ही आता तुमचं काय होतं पश्चिम पश्चिम महाराष्ट्र. आपल्या ज्या नोंदी आहेत त्यांना फक्त 10% प्रमाणपत्र मिळाले बाकीच्यांना मिळाले नाही निघालेल्या नोंदी आणि त्यासाठी ते SOP ते तयार मा- केली नाही हा म्हणजे कार्ड त्यात मुख्य एक विषय आहे की आपल्या ज्या नोंदी आहेत त्यांना- संविधानपूर्व आपण नोंदी आहे संविधानानंतर मराठा शालेच्या सेम इथेच वंशाळीच्या वेळेला की हा मराठा पूर्वी कुणबी होता यासाठी मसुली पुरावे घेतात पण सक्षम प्राधिकारी जी टेबल आहेत 6-7 येतात तहसीलदार आहेत वेगवेगळे निकष वेगवेगळे नियम लावतात म्हणून आम्हाला एक SOP तयार करून द्या एक चार्ट तयार करून द्या त्यानुसार आम्ही कागदपत्र तयार करू. कसा नाही नाही जो केला आपला तुम्ही काय करा आपण आतापर्यंत हैदराबाद गाडीची चर्चा केली आपण हा मुद्दा आमच्यासमोर आला नाही कधी उलट तुमचं काम सोपं आहे इथं नोंदी ना इथं नंबर आहे तुमचं तर नाव नोंदी आहे. नाव नोंदी आहे. तर उलट सोपं दिला मला करायला त्याचं काही सुविधा काढू दे सुविधा काय अडचण नाही त्याला अडचण नाही पटेल उलट याचं नावानिशी असल्यामुळे सोपं काम आहे गॅजेटमध्ये सुद्धा नावानिशी काय नाव असेच या मराठवाड्याचाच प्रॉब्लेम प्रॉब्लेम इथं हैदराबाद गॅजेट इश्यू संख्या. संख्यामुळे जे SOP आहे ती SOP द्यायची. आपली SOP. ते आम्ही त्याच्यात दुरुस्ती सीमित माल करून देतो ना काय प्रॉब्लेम नाही तुमचं काम खरं सोपं आहे म्हणजे तुमच्या नावाने नोंदी आहेत गॅजेटमध्ये गॅजेट मध्ये 15 हे लाख आता नोंदी येते तुम्ही पहिल्यांदा मुद्दा आला आमच्या समोर त्यामुळे दुरुस्त करून देऊन त्याला तेवढंच मुद्दा आहे त्याचा. तरी तुम्हाला एसओपीत वाटलं तुम्हाला जशी वाटते तशी करून घ्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा जो राहणीमान भत्ता अरे आहे थांबा बाबा आता ते सगळं येते कुठं जात हे क्लिअर आहे कीच कधी शिक्षणाचा आरक्षणाचा आता कुठं जात नाही त्यांना सोडीत नाही मी घोड्या लावतो आता कुठं जातोय पण हे लय मोठा लय हे लय डेंजर आहे एक आयुष्याचं
लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले, शिक्षणाचं नोकऱ्या, भत्त्यावर जगून नाही चालायचं. म्हणजे भत्ता घ्यायचाच आहे, पण भत्त्यावर जगून नाही. ते काय झालं, रंगरंगोटी झाली. एखाद्या घराला ते आतून सिमेंट मारलेलं नाही, काही नाही, मातीचंच आहे, इट आहेत, फक्त कलर दिल्यामुळे ते प्लास्टर केल्यावर दिसतंय, काही अर्थ नाही. रंगरंगोटीला भत्ते घ्या आणि घ्या. जीवनाचं आयुष्याचं घ्या, त्यांनी आयुष्याचं घेतलं, आरक्षण घेतले, योजना कायद्याच्या चौकटीत आणून बसल्या. आपल्याला इतर सुविधा त्यांच्याप्रमाणे इतर सुविधा पुढच्या वर्षी बंद बी करता येतात. एक दिवसा वर्षाचं आंदोलन सुरू आहे, तेवढ्या फक्त सुरू ठेवू शकतं सरकार. हे मी साष्ट पिंपळगाव आंदोलनाच्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब सरकारमध्ये बघितलं. तात्पुरतं मग ते तुम्हाला ओबीसी सवलती लागू झाल्या, खुश आहे आपण. दुसऱ्या वर्षी बंद मग नंतर केलंच होतं 17 साष्ट पिंपळगावला या वडी काढायला सुरू झालं. त्यावेळेस हे सरकार आलं युतीचं, सगळ्या ओबीसी सवलत सुरू म्हणे, काय ठोत नाही गाडी, आधी सांगितलं पदर आमकं तमकं, लगेच लागू केल्या. ॲडमिशनच्या दिवशी सवलतीने फीस भरून घेतल्या. आता नाही घ्यावा, बघा कोंडी कशी केली मराठा समाजाची, म्हणून आम्ही जास्त लढतो. ओबीसी सवलत लागू केल्या, ॲडमिशनच्या दिवशी म्हणले फीस भरून घ्या. आता सवलतीसाठी भांडाव तर ॲडमिशन व्हायला लागलं, पोरापोरीच वाटलं व्हायला लागलं. त्यामुळे 100% मराठी पैसे भरले. त्यामुळे ते रंगरंगोटीत थोडा आपण हे करू. कोणती ओबीसीत आपण गेलो का ऑटोमॅटिक सगळ्या शिष्यवृत्त्या यायला लागल्या. हो, रंगरंगोटी बस झाली, त्याच्यात मराठीचं आयुष्य गेलं. तसंच गोंधळ. आता ज्या कॉलेजला फोन करतो त्या कॉलेजला मुलीला मोफत शिक्षण नसता. हे संस्था चालक हे लोकाला असं चवून खायला लागलं, 100% फीस. आणि फोन केले मग आम्हाला असं मुश्रीफ साहेबाला फोन करावा लागतो वेळेवर. एखाद्या वेळेस ते अर्ध खातं चंद्रकांत दादाकडे आहे, त्यांना करावं लागतं. त्या वैद्यकीयमध्ये आमका झालं, मग त्यांनी कॉलेजला सांगायचं घेऊ नको तू पैसे. म्हणजे पैसे वसूल करणं चालू आहे. तोंडी फक्त ते लेखी बी आहे, तोंडी बी आहे आणि JR बी आहे. मुलीला मोफत शिक्षण नाही आहे. त्याचा रंगरंगोटीच नकोच. 1 वर्ष लेट समाजाला अधिकाराचं देऊ, ते काय खरं नाही. समजा मी आहे तवर माणूस देत राहतो, ते सरकार गेल्यावर मग नका घेऊ. तात्पुरतं समाज जगन असं कोणी घेऊ नका. नाही मिळालं तरी चालत, खरंच ना, नाही मिळालं तरी चालन. खुश राहतो फुकट समाज. आज आरक्षण दिलं असतं 42 वर्षापूर्वी समाज खुश राहिला असता. शिष्यवृत्ती भत्ता सगळ्या दुनिया आल्या असत्या, हॉस्टेल आलं असतं, काय काय आलं नसतं. राज्याच्या केंद्राच्या योजना आल्या असत्या, शिक्षणाच्या आल्या असत्या, MPC UPCच्या आल्या असत्या, पूर्व सगळ्या नोकऱ्यात गेल्या असते. हे असं काय आरक्षण गेलं आणि संख्यापद निर्माण करावं लागतं पूर्वलक्षीप्रमाणे झाला देवावर. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका आजपर्यंत फक्त सवलतीवरच मोडल्या, कुठल्या तिथून फक्त सवलती दिल्या, मुळावर कोणी नाही. काय करायला पाहिजे आपल्या समितीसाठी म्हणूनच नाही, सगळ्यांसाठी काहीतरी रूल काढा. म्हणजे ती आमची मागणी नाही बरं का, काढा की उपसमितीनं त्या विषयावर तत्वानं भांडायचं. दोन्हीच्या उपसमिती असू द्या, त्याबद्दल दुःखाचे, ओबीसी असू किंवा मराठीचं असू. काम जशी SOP तसं याला काम काय सरकार सांगा. उगं तुम्ही असं घोंगडं गाळ्यात गुंतून ठेवताय. म्हणजे विखे पाटील साहेबाच्या ठेवलं, चंद्रकांत दादाच्या ठेवलं, आशिफराव चव्हाण साहेबाच्या ठेवलं, मी सगळ्याचेच नाव घेतो, तुम्ही काय काल नाव घेतो. घोंगडं गाळ्यात गुंतून ठेवते. मग मराठ्याला वाटतं ते ओबीसी समिती तसं करते, मग मराठीचं कसं का करत नाही. त्यामुळे तिला एक अधिकार वेगळा द्या का मला तुम्हाला. असं त्याचा हस्तक्षेप ठेवू नका, नसता ती नकोच. म्हणजे त्याने काय होतं, एक माणूस संपतो. आशिफराव चव्हाण साहेबावरती प्रचंड रोज गेला, चंद्रकांत दादा प्रचंड रोज गेला. आता तुमच्यावर सुरू नाही झाला आणखी, पण मी हे सांगतोय की म्हणजे एक आमची मागणी नाही. उपसमित्या नेमता, उपसमितीला अधिकार देत नाही, कामं होत नाही, ती नेमली कशाला. मग ते माणूस तर बदनाम करण्यासाठी त्याच्यावर टाकला जात नाही ना. त्यांनी एकदा हे केलं की त्याला ती कॅबिनेटची पॉवर आहेत का, मुख्यमंत्र्यांना त्यांना कॅबिनेटला राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीला विचारण्याची पुन्हा आवश्यकता आहे का. आहे तर मग या आम्ही घेतलेला निर्णय थांबितो कसं काय. म्हणून तुम्ही ते गळे मोकळे होते. ही माझं भांडण नाही किंवा आमची मागणी नाही. एखाद्या ते बकरा लागतो गळ्यात. बरं, आता केलेलं उपोषणाचं काय फलित. केलेलं उपोषणाचं हे जे पहिले राहिले काही मुद्दे होते हे त्यांनी कंप्लीट नाही, मी तुम्हाला थोडेच विचारलं. सरकार आहे
आता मग कशी आपली चर्चा केली मी नाही, ते झाले समाधान त्यांचं झालं ते झाले म्हणले नाही कस पुन्हा एकदा सांगा पुन्हा पुढत नको आता चिपळूण आहे पाटील याच्यामध्ये आता एकच मुद्दा जो सगळ्या विषयाबद्दल आपण सकाळी चर्चा केली बहुतेक आपण ते सरकार म्हणून भूमिका मान्य केलेली आहे. आता जो काही मुद्दा आपण जो सातारा गॅजेटचा जो मांडला होता तेवढा फक्त आता कायदेशीर मुद्दा राहिलेला आहे तो फक्त हां तो आम्ही ॲडव्होकेट जनरल किंवा सॉलिसिटर जनरलशी बोलून तो करतो. काय होतं ज्या आपल्यावर आपत्तो कारण माझ्यावर आपत म्हणजे आमच्या शासनावर की एका गॅजेटच्या करता दुसरा गॅजेट रद्द व्हायला लागलं कारण असं मग आपण एवढी सगळे सरकार गॅजेटची गेली ती एक मिनिट थांबून जाईल मग ते थांबली एकदा तर मग काय होईल ते नाही हे नाही अशी परिस्थिती होती. तेव्हा म्हणजे मी त्या चिंतेने विचार करतो. बाकी धोरणात्मक निर्णय आपण केलेला आहे अहवाल तयार झाला पश्चिम महाराष्ट्रावाले त्यांचं म्हणणं आहे आम्हाला 1 महिना वेळ द्या महिना म्हणणं आहे त्यांचा लेखी याच्यात लेखीचे ना त्यांचं म्हणणं आहे आम्हाला अभ्यास करायचा त्याच्यावर तसं द्यायचं नाही घ्यायचा तातडी नाही की थांबायचं नाही दादा तुम्ही मी कशाला बसलो उन्हात घ्यावा म्हणूनच बसलो मी असं ऐकत त्यांचं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासकांचं म्हणणं आहे आता काही सकाळी यायला लागले आता तुम्ही काही सकाळी येणार काही दुपारा येणार असं पुढं मग शक्य पण एखादा महिना तुम्हाला वेळ चालेल ना पाटील विचारता 1 महिन्यात वेळ जाईल तू म्हणू 1 महिन्यात हो मग अशी म्हणाला ना फार विचार करू कारण दुसरं काय वाटेल की आता पुढच्या परत येईल आपल्या विभाग आयुक्त स्तरावर इतकी कारवाई किंवा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये शीघ्रगती दिसत दिसेल तुम्ही म्हणणार काय काय चाललेलं आहे म्हणजे इतकं चांगलं काम होणार मगाशी त्यांनी हे पण सांगितलं ते 3 महिन्याचे 6 महिने करा ते पण आपण करतो ते समितीला वाढ द्या समितीला वाढ द्या. गायकवाड साहेबाला चांगलं राहिलं मी शिंदे साहेबांना म्हटलं शक्य असेल तुम्ही करा नसेल शक्य तुम्हाला एकदम चांगले आहेत आमचा ते येत असले तर आमचा गरज नाही आम्हाला शिंदे साहेब पण शिंदे साहेबाला 2-2 विषय नाही करता येणार लोक आयुक्त ही मोठी पण माझी विनंती काय ते त्यांच्यावर सोपो त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे आम्ही नाही ना ते जर तयार असतील तर करू देत ते म्हणजे मला अवघड दिसतं तर आपण दुसऱ्या पडद्याच्या सल्ल्याने घेऊ आपण त्याला विचारून घ्या शिंदे साहेब सल्ल्याने घेऊ साहेबाबद्दल शंका नाही त्या सल्ल्याने त्यांनीच नोंदी साधल्या त्या पुऱ्या त्यांचं जेवढं कष्ट आहे ना त्यांना विचारूनच केलं बरं बिलकुल म्हटलं असं केलं तर काय हरकत आहे ना शिंदे साहेब विचारूनच करू आपण ना है ना हे नाही म्हणतात तर मग तुमचे नाव सुचवलं साहेबांना शिंदे साहेब काय नाव सुचवतील त्यांना जे काही योग्य वाटतं एसओपी वाचली ना हो ऐकू व्यवस्थित ऐकून घेतले समजून घेतले आमची विनंती काही आता मागच्या आपण सगळे आंदोलनं घेतले एक लेखी पत्र सरकारतर्फे आलं या मुद्द्यावर हे थोडं ते हे काढायले सूचना काढायले शासन स्तरावर सकाळीच बोलणं झालं तर मी उपोषण मागे घेईल म्हणलं नंतर मी त्याच्यावर त्यांनी जे ड्राफ्ट दिलाय कच्चा काढू का याच्यावर काढू का याच्यावर सूचना बरोबर ना काढू का याच्यावर सूचना म्हणते आपली संमती सरकारच्या मिळाली तर आम्हाला पुढे आदेश काढायला पुढं काढायला म्हणून तुम्हाला म्हणतो हे तुम्ही बघितलंय उद्या त्याला मी बोलून देणार तुम्ही अभ्यासक हा म्हणला आमचं तेच मत होतं की शासन आदेश कधी निघतोय अरे ते लगेच याच्यातले भविष्य ते विभागीय आयुक्त सर्व निघणार आहे हा म्हणतात का आपण हे म्हण नाही त्यांचं आपण हा माझी म्हणतोय अडचण का नाही आपण हा म्हणतो. आपली संमती आहे म्हणून एक आहे बरोबर आहे ईश्वर हो हा म्हणते दिलं ना आपण मराठवाड्याचा मुद्दा लिहून दिला पुन्हा आता ते मराठवाड्यात दिले आता काही नाही ड्राफ्ट आपण काय दिलाय पाटलांना वाचायला दिला आपली संमती मिळाली तर आपण पुढे जायला आपण आम्ही आमच्यात विचार काय लिहून दिलंय तुम्ही कुठे लिहून दिले तो सुपर दिले सुपर दिले इकडे लिहिते असं असं लिहून दिले काढून लिहून दिले सांगा की मला त्यांना सांगा हे याच्यावर. इथं घ्यायचं घे हां घ्यायचं कुठे जी आर काढला ना तो उल्लेख करा पुढे उल्लेख करायचा याच्यात घ्यायचं राहिला 1970 पुढे 67 जे आहे ना हे 1881 पासून 1921 पर्यंत जनगणना आहे ते सगळ्याच ऍड करा ना पण त्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही आपण करू आपण समाज पण ऑलरेडी त्याचा भाग आहे जे तो आपण खाते करून घ्या अधिकृत पाहिजे त्यांना हा पण त्यांना लिहून देऊ काय लिहून का याच्यात ऍड करायचं 1821 मी तर ऑलरेडी ते जनगणनेप्रमाणेच पुढे गेलो आपण मी ती जनगणना 1918 साली झाली 1900 काय झाली 1981 1921 त्या जनगणना पुढे होतच राहतात ना खाली पडेल आपण त्यांचं म्हणणं आहे याच्यात ऍडच पाहिजे मी काय म्हटलं पाटील त्याला काहीच हरकत नाही आहे जनगणनाची मागची आली तीच पुढे ओढत चालतो ना पण हो मागच्या गणनेचे नाव थोडं काय म्हणणार घ्या मागच्या गणनेला जुनी जनगणना 1881 दादा एक मराठवाड्याचा मुद्दा आहे दादा समजा 2 तालुके आहेत अंबड आणि भोकरदन
आणि नोंद आंबडची आहे. भोकरदनमध्ये सध्या रहिवासी आहे. 67 पूर्वीच गेलेला आहे. तर अधिकारी काय करत आहेत की आम्हाला स्पष्ट आदेश नाही आहेत म्हणून दोन्ही टळाटळ करतात. असं ते त्यासाठी तो काल केलेलं साहेब. आता काल झाली त्याच्यावर चर्चा तेवढी हिंगोली आणि यवतमाळ हिंगोली म्हणून यवतमाळ करायला नीट आता आता दुरुस्त करतो आपण पाटील आपण म्हणलं त्यांना अर्ज तर करू द्या, कोणतं रिजेक्ट झालं तर पाहू ना आपण सगळे ना. अर्ज तर येऊ दे. नाही त्याची लेखी आदेश अर्ज आलेत पण ते काय म्हणतात अर्ज आलेत लोकांनी अर्ज दिलेत ते काय म्हणतात आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार घेण्यासाठी आणखी सूचना नाही असं म्हणणं आहे त्याचं. त्यामुळे लोक अर्ज देत नाहीत म्हणजे काय ते विभागीय आयुक्त स्तरावर कार्य होऊ शकेल. दुर्दैवानं विभागीय आयुक्त स्तरावरून जी प्रभावी आपण व्हायला ती करू आपण. आपल्या उपोषणामध्ये बरं झालं आम्ही डिटेल आढावा घ्यायला लागलो आणि